ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे। 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढलं। 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर दिलं। 50 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस आला। 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय आलं। 60 कोटी लोक ज्यांच्या घरी पाणी पोचत नव्हतं त्यांच्याकडे नळ आला आणि पिण्याचं पाणी आलं। 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं। आमचे 12 बलुतेदार, आमचे पारंपरिक व्यावसायिक यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता 14,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत आमचे लोहार, सुतार, सोनार, शिंपी त्या ठिकाणी वेगवेगळा पारंपरिक व्यवसाय करणारे आमचे न्हावी किंवा आमचे मूर्तिकार या सगळ्या लोकांना या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणता आली पाहिजे। त्यांना त्या ठिकाणी नवीन प्रशिक्षण घेता आलं पाहिजे। त्यांचा बिझनेस लोकल नाही तर ग्लोबल झाला पाहिजे। अशा प्रकारची योजना मोदीजींनी आणली। या देशातल्या वंचितांचा विचार जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे।